अकोला येथे मुद्रांक जिल्हाधिकारी असलेले किरण चौधरी यांना 10,000 रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली। किरण चौधरी यांच्या जळगावातील घरी एसीबीकडून करण्यात आलेल्या झाडाझडतीमध्ये तब्बल 2.25 कोटी रुपयांचं घबाड मिळून आलं असून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे। जळगावात लाचखोर अकोला मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या घरावर एसीबीने मोठी रेड टाकली। 10,000च्या लाचेपोटी झालेल्या या कारवाईत जवळपास 3 कोटी रुपयांची रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली। रात्रीपासून पैशांची मोजमाप सुरू होती, त्यातून प्रचंड बेहिशेबी संपत्ती उघड झाली आहे। या घबाडाने जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे। यावेळी कारवाईत पथकाने 1.5 कोटींची रोख रक्कम, 72 लाखांच्या सोन्या चांदीचे दागिने आणि 62 लाखांची मालमत्ता असलेली कागदपत्रे अशी एकूण 2,94,64,847 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। रात्रीपासूनच हा मुद्देमाल मोजण्यात येत होता। मुद्देमाल मोजता मोजता दमछाक झाली, पण संपत्ती काही संपत नव्हती, असं सूत्रांनी सांगितलं। किरण चौधरी यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या जळगावमधील घर सील करण्यात आलं होतं। मात्र या घरातील घबाड पोलिसांच्या हाती लागू नये त्यामुळे किरण चौधरी यांच्या 2 नातेवाईकांकडून घरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला। मात्र अलर्ट असलेल्या जळगाव पोलिसांनी दोघांना रंगेहात अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत। संपूर्ण कारवाईची माहिती नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली असून पुढील तपास अकोला पोलीस करीत आहे। दरम्यान या कारवाईने जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली असून मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या घरातील काळा कमाईचा पर्दाफाश करत एसीबीकडून करण्यात आलेली कारवाई चर्चेचा विषय बनले आहे। सर, अकोला येथील एक ट्रॅप झाला होता मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांवर, त्या संदर्भात आपण काल रात्री त्याच्या घराची झाडाझडती घेतली। नेमकं काय काय आढळलं? लोकसेवक किरण पुरुषोत्तम चौधरी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वर्ग 1 अकोला यांच्यावर दिनांक 26/6/2026 रोजी अकोला येथील सिटी कोतवाली येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। त्यांचे राहते घर जळगाव येथे असल्याने त्या संदर्भात सर्च काल घेण्यात आला आणि त्या सर्चमध्ये 1,53,84,630 रुपये एवढी रोख रक्कम, 60,88,551 एवढ्या मूल्याचे सोन्या व चांदीचे धातू व मौल्यवान दागिने, तसेच 62,13,376 एवढ्या किमतीचे प्रॉपर्टी संदर्भातले काही दस्तऐवज व घरातील वस्तू आणि इतर काही महत्त्वाच्या मौल्यवान धातूच्या विकत घेतल्याच्या पावत्या असे एकूण मिळून 2,94,64,847 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल कालच्या कारवाईमध्ये मिळून आलेला आहे आणि तो मौल्यवान जो मुद्देमाल आणि महत्त्वाची कागदपत्र आहेत ही सदरच्या झडती कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली आहेत। सदरची कारवाई जी आहे ती नाशिक आणि जिल्हा युनिटचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे केलेली आहे आणि याचा पुढचा तपास हा अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचे युनिट व तेथील अधिकारी करीत आहेत। सर, जप्त केलेला मुद्देमाल तो अकोला एसीबीकडे रवाना करण्यात आला आहे की आपल्याकडे? आणि त्याबाबतची पुढची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे। सर, आता ही जी रोकड आपल्याकडे मिळून आलेली आहे या संदर्भात काही वेगळा अपसंबंधीचा काही गुन्हा वगैरे या प्रकरणात दाखल होईल? सध्या तरी त्याबाबत तपास जो आहे अकोला युनिटकडे सुरू असल्या कारणाने याबाबत तपासाची आवश्यक कायदेशीर कारवाई असेल त्याप्रमाणे करण्यात येईल।